नमस्कार मित्रांनो, आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। का कुणास ठाऊक काही कळलंच नाही, मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी। कसा संपला 6 पासून 60 वर्षापर्यंतचा हा प्रवास, काही कळलंच नाही। काय मिळवलं, काय कमावलं, काय गमावलं, काही कळलंच नाही। संपलं बालपण, गेलं तारुण्य, केव्हा आलं ज्येष्ठत्व, काही कळलंच नाही। काल मुलगा होतो, केव्हा बाप झालो आणि नंतर सासरा झालो, काही कळलंच नाही। केव्हा दादाचा बाबा आणि नंतर बाबाचा आबा होऊन गेलो, काही कळलंच नाही। कोणी म्हणतं 60 बुद्धी नाठी, कोणी म्हणतं हाती आली काठी, काय खरं आहे काही कळलंच नाही। पहिले आई बापाचं चाललं, मग बायकोचं चाललं, मग चाललं मुलांचं, मग चाललं सुनेचं, माझं कधी चाललं काही कळलंच नाही। बायको म्हणते आता तरी समजून घ्या, काय समजू काय नको समजू, मग इतकी वर्ष समजुतीने कोणाबरोबर घेतली का कुणास ठाऊक काही कळलंच नाही। मन म्हणतं तरुण आहे मी, वय म्हणतं वेडा आहे मी, या साऱ्या धडपडीत केव्हा गुडघे झिजून गेले काही कळलंच नाही। झडून गेले केस, लोंबू लागले गाल, लागला चष्मा, केव्हा बदलला हा चेहरा, काही कळलंच नाही। काळ बदलला, मी बदललो, बदलली मित्रमंडळीही, किती निघून गेले किती राहिले मित्र, काही कळलंच नाही। कालपर्यंत मौज मस्ती करीत होतो मित्रांसोबत, केव्हा सिनियर सिटीजनचा शिक्का लागून गेला काही कळलंच नाही। सून जावई नातू पणतू आनंदी आनंद झाला, केव्हा हसलं उदास हे जीवन, काही कळलंच नाही। भरभरून जगून घे जीवा, नको 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 म्हणूस की मला काही कळलंच नाही। कवी ना.धो. महानोर। खूप सुंदर कविता आहे। आपल्या सर्वांचे जीवनावर अर्थ समजून उमजून घ्या मित्रांनो, आयुष्य मनासारखं जगून घ्या मैत्रिणींनो। धन्यवाद मित्रांनो।